मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय मन की देशवासियांनो, बात में मन की बात आप मध्ये सबका स्वागत है। आपल्या सगळ्यांचं आज स्वागत आहे. मन की बात की आज शुरुआत मन की बातची सुरुवात युवा देश के युवा देशाच्या युवा, वो युवकांपासून. गर्मजोशी, वो तो देशभक्ति, उत्साह, ती वो सेवा के देशभक्ती, रंग में सेवेच्या रंगे रंगात रंगलेले नौजवान। ते नौजवान. आप जानते हैं ना, तुम्हाला माहिती आहे ना, नवंबर नोव्हेंबर महीने का महिन्याचा चौथा चौथा रविवार रविवार हर साल दरवर्षी एनसीसी एनसीसी डे डे में मनाया जाता म्हणून साजरा केला जातो. है। आमतौर पर साधारणपणे हमारी युवा आमच्या पीढ़ी तरुण को पिढीला फ्रेंडशिप फ्रेंडशिप डे बराबर याद अगदी रहेगा। नक्की लक्षात राहतो. लेकिन पण बहुत खूप हैं लोक जिनको असेही NCC आहेत डे भी की ज्यांना उतना ही एनसीसी याद है। दिवस तेवढाच तो लक्षात चलिए राहतो. आज एनसीसी तर के चला बारे आज में एनसीसीच्या विषयी काही बोलूया. बातें हो जाए, मुझे भी कुछ मला याद पण है, काही आठवणी ताज्या करण्याची संधी हो मिळेल. जाएगा। सबसे पहले तो एनसीसी सर्वात के आधी तर सभी एनसीसीच्या पूर्व और छात्रसेनेच्या मौजूदा सर्व माजी व आजी NCC छात्रसैनिकांना की बहुत एनसीसी बहुत डेच्या शुभकामनाएं। खूप खूप शुभेच्छा. क्योंकि मैं भी कारण आपकी मी तरह पण आपल्यासारखाच देख रहा एक हूं, छात्र सैनिक मन राहिलेलो से आहे भी आणि मनाने आप आज देखील खड़े स्वतःला खड़े हैं। छात्र सैनिक मानतो. यह तो हम हे सबको तर पता आपल्या ही है सगळ्यांना माहितीच आहे. कि एनसीसी एनसीसी यानी म्हणजे नेशनल नॅशनल कैडेट कॅडेट कोर. दुनिया के सबसे भारतातील बड़े युवा एनसीसी ही ऑर्गेनाइजेशन जगभरातील सर्वात मोठ्या NCC गणवेशधारी युवा संघटनांपैकी एक आहे. ट्राई सर्विसेज ही एक ऑर्गेनाइजेशन त्रिदलीय सेवा संघटना आहे, ज्यात सेना, नौसेना आणि वायुसेना तीनही सामील आहेत. लीडरशिप, नेतृत्व, देशभक्ती, निस्वार्थ सेवा, शिस्त, परिश्रम इन सब हे सर्व गुण अपने आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवण्याचा, आपली सवय बनवण्याचा एक रोमांचक प्रवास म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. या प्रवासाविषयी आणखीन काही बोलण्यासाठी फोनवरून भेटूयात काही नौजवानांना, जिन्होंने ज्यांनी एनसीसी मध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलंय. आइए उनसे बात चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया. साथियों, आप सब कैसे हैं? जय हिंद प्रधानमंत्री जी। जय हिंद। सर, मेरा नाम जूनियर अंडर ऑफिसर तरन्नुम खान है। तरन्नुम, आप कहाँ से हैं? मैं दिल्ली की रहने वाली हूँ सर। अच्छा, तो एनसीसी में कितने साल, कैसे कैसे अनुभव रहे आपके? सर, मैं एनसीसी में 2017 में भर्ती हुई थी एंड ये 3 साल मेरी जिंदगी के सबसे बेहतरीन साल रहे हैं सर। वाह, बहुत सुनकर के अच्छा लगा। सर, मैं आपको बताना चाहूंगी कि मेरा सबसे अच्छा अनुभव जो रहा, हाँ एक भारत श्रेष्ठ भारत कैंप में रहा था। हाँ ये हाँ। हमारा कैंप अगस्त में हुआ था, जिसमें एनईआर नॉर्थ ईस्टर्न रीजन के बच्चे भी आए थे। उन कैडेट्स के साथ हम 10 दिन के लिए रहे। हमने उनका रहन सहन सीखा, हमने देखा कि उनकी लैंग्वेज क्या है, उनका ट्रेडिशन, उनका कल्चर। हमने उनसे ऐसी कई सारी चीजें सीखी, जैसे वाइजो में का मतलब होता है हेलो। वैसे ही हमारी कल्चरल नाइट हुई थी, उसके अंदर उन्होंने हमें अपना डांस सिखाया। तेहरा कहते हैं उनके डांस को। हाँ हाँ। और उन्होंने मुझे मेखाला पहनना भी सिखाया। मैं हाँ। सच बताती हूँ, उसके अंदर बहुत खूबसूरत हम सभी लग रहे थे, दिल्ली वाले एज वेल एज हमारे नागालैंड के दोस्त थे। हम उनको दिल्ली दर्शन पर भी लेके गए थे, जहाँ हमने उनको नेशनल वॉर मेमोरियल और इंडिया गेट दिखाया। वहाँ पे हमने उनको दिल्ली की चाट भी खिलाई, भेलपूरी भी खिलाई, लेकिन उनको थोड़ा तीखा लगा, क्योंकि जैसे उन्होंने बताया हमको कि वो ज्यादातर सूप पीना पसंद करते हैं, थोड़े उबली हुई सब्जियां खाते हैं, तो उनको खाना तो इतना भाया नहीं। लेकिन उसके अलावा हमने उनके साथ काफी पिक्चर्स खींची, काफी हमने अनुभव शेयर करे अपने। आपने उनसे संपर्क बनाए रखा है? जी सर, हमारे संपर्क उनसे अब तक बने हुए हैं। चलिए, अच्छा किया आपने। जी सर। और कौन है साथी आपके साथ? जय हिंद सर। जय हिंद। मैं सीनियर अंडर ऑफिसर श्रीहरि जी भी बोल रहा हूँ। मैं बेंगलुरु कर्नाटका का रहने वाला हूँ। और आप कहाँ पढ़ते हैं? सर, बेंगलुरु में क्रिस्टो अच्छा, बेंगलुरु में ही है। यस सर। बताइए। सर, मैं कल ही यूथ एक्सचेंज प्रोग्राम सिंगापुर से वापस आए थे। अरे वाह, हाँ तो आपको मौका मिल गया वहाँ जाने का? यस सर। कैसा अनुभव रहा सिंगापुर में? सर, वहाँ पे 6 कंट्री आए थे, जिनमें था यूनाइटेड किंगडम, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सिंगापुर, ब्रूनेई, हांगकांग और नेपाल। जहाँ पे हमें कॉम्बैट लेसन और इंटरनेशनल मिलिट्री एक्सरसाइजेस का एक्सचेंज सीखा था, जहाँ पे हमारा परफॉर्मेंस कुछ ही अलग था सर। जिनमें से हमें वाटर स्पोर्ट्स और एडवेंचर एक्टिविटीज सिखाया था, और वाटर पोलो टूर्नामेंट में इंडिया टीम जीत हासिल किया था सर। और कल्चरल में हम ओवरऑल परफॉर्मर्स थे सर। हमारा ड्रिल और वर्ड ऑफ कमांड बहुत अच्छा लगा था सर उनको। आप कितने लोग थे हरी? 20 लोग सर। हम 10 बॉय 10 गर्ल थे सर। यही भारत के सभी अलग अलग राज्य से थे? हाँ सर। चलिए, आपके सारे साथी आपके अनुभव सुनने के लिए बहुत आतुर होंगे, लेकिन मुझे अच्छा लगा। और कौन है आपके साथ? जय हिंद सर। जय हिंद। मेरा नाम है सीनियर अंडर ऑफिसर विनोले किसो। मैं नॉर्थ ईस्टर्न रीजन नागालैंड स्टेट का है सर।
हाँ विनोले बताइए क्या अनुभव है आपका। सर मैं सेंट जोसेफ कॉलेज जखमा ऑटोनोमस में पढ़ाई कर रहे हैं बीए हिस्ट्री ऑनर्स में। मैंने 2017 साल में एनसीसी ज्वाइन किया और ये मेरे जिंदगी का सबसे बड़ा और अच्छी डिसीजन था सर। एनसीसी के कारण हिंदुस्तान में कहाँ कहाँ जाने का मौका मिला है। सर मैंने एनसीसी ज्वाइन किया और बहुत सीखी था और मैंने अपॉर्चुनिटीज भी बहुत मिली थी और मेरा एक एक्सपीरियंस था वो मैं आपको बताना चाहता है। मैंने इस साल 2019 जून महीने से एक कैंप अटेंड किया, वो है कॉम्बाइंड एनुअल ट्रेनिंग कैंप और वो सातोले कॉलेज कोहिमा में हेल्ड किया। इस कैंप में 400 कैडेट्स ने अटेंड किया। तो नागालैंड में सारे आपके साथी जानना चाहते होंगे हिंदुस्तान में कहाँ गए, क्या क्या देखा, सब अनुभव सुनाते हो सबको। यस सर। और कौन है आपके साथ। जय हिंद सर, मेरा नाम जूनियर अंडर ऑफिसर अखिल है। हाँ अखिल बताइए। मैं रोहतक हरियाणा का रहने वाला हूँ सर। हाँ मैं दयाल सिंह कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी से फिजिक्स ऑनर्स कर रहा हूँ। हाँ हाँ सर मुझे एनसीसी में सबसे अच्छा डिसिप्लिन लगा है सर। वाह। इसने मुझे और ज्यादा रिस्पॉन्सिबल सिटीजन बनाया है सर। एनसीसी कैडेट की ड्रिल यूनिफॉर्म मुझे बेहद पसंद है। कितने कैंप करने का मौका मिला, कहाँ कहाँ जाने का मौका मिला। सर मैंने 3 कैंप किए हैं सर। हम्म। मैं हाल ही में इंडियन मिलिट्री एकेडमी देहरादून में अटैचमेंट कैंप का हिस्सा रहा हूँ। कितने समय का था। सर ये 13 दिन का कैंप था सर। अच्छा। सर मैंने वहाँ पर भारतीय फौज में अफसर कैसे बनते हैं उसको बड़े करीब से देखा है और उसके बाद मेरा भारतीय फौज में अफसर बनने का संकल्प और ज्यादा दृढ़ हुआ है सर। वाह। और सर मैंने रिपब्लिक डे परेड में भी हिस्सा लिया था और वो मेरे लिए और मेरे परिवार के लिए बहुत ही गर्व की बात थी। शाबाश। मेरे से ज्यादा खुशी मेरी माँ थी सर। हाँ। जब हम सुबह 2 बजे उठकर राजपथ पर प्रैक्टिस करने जाते थे तो जोश हमें इतना होता था कि वो देखने लायक था। बाकी फोर्सेस कंटिजेंट के लोग जो हमें इतना प्रोत्साहित करते थे, राजपथ पर मार्च करते वक्त हमारे रोंगटे खड़े हो गए थे सर। चलिए आप चारों से बात करने का मौका मिला और वो भी एनसीसी डे पर, मेरे लिए बहुत खुशी की बात है क्योंकि मेरा भी सौभाग्य रहा कि मैं भी बचपन में मेरे गांव की स्कूल में एनसीसी कैडेट रहा था। तो मुझे मालूम है कि ये डिसिप्लिन, ये यूनिफॉर्म, उसके कारण जो कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है, ये सारी चीजें बचपन में मुझे एक एनसीसी कैडेट के रूप में अनुभव करने का मौका मिला था। प्रधानमंत्री जी मेरा एक सवाल है। हाँ बताइए। कि आप भी एक एनसीसी का हिस्सा रहे हैं। कौन, विनोले बोल रही हो। यस। हाँ विनोले बताइए। क्या आपको कभी भी पनिशमेंट मिली थी। इसका मतलब कि आप लोगों को पनिशमेंट मिलती है। हाँ सर। जी नहीं, मुझे ऐसा कभी हुआ नहीं क्योंकि मैं बहुत ही एक प्रकार से डिसिप्लिन में मानने वाला था। लेकिन एक बार जरूर मिसअंडरस्टैंडिंग हुआ था। जब हम कैंप में थे तो मैं एक पेड़ पर चढ़ गया था। तो पहले तो ऐसा ही लगा कि मैंने कोई कानून तोड़ दिया है, लेकिन बाद में सबको ध्यान में आया कि वहाँ ये पतंग की डोर में एक पंखी फंस गया था, तो उसको बचाने के लिए मैं वहाँ चढ़ गया था। तो खैर पहले तो लगता था कि मुझ पर कोई डिसिप्लिन एक्शन होंगे, लेकिन बाद में मेरी बड़ी वाहवाही हो गई। तो इस प्रकार से एक अलग ही अनुभव आया मुझे। ये जान के बहुत अच्छा लगा सर। थैंक यू। मैं तरन्नुम बात कर रही हूँ। हाँ तरन्नुम बताइए। अगर आपकी आज्ञा हो तो मैं आपसे एक सवाल करना चाहूंगी जी सर। जी जी बताइए। सर आपने अपने संदेशों में हमें कहा है कि हर भारतीय नागरिक को 3 सालों में 15 जगह तो जाना ही चाहिए। आप हमें बताना चाहेंगे कि हमें कहाँ जाना चाहिए और आपको किस जगह जाके सबसे अच्छा महसूस हुआ था। वैसे मैं हिमालय को बहुत पसंद करता रहता हूँ हमेशा, जी। लेकिन फिर भी मैं भारत के लोगों से आग्रह करूंगा कि अगर आपको प्रकृति से प्रेम है, घने जंगल, झरने, एक अलग ही प्रकार का माहौल देखना है, तो मैं सबको कहता हूँ आप नॉर्थ ईस्ट जरूर जाइए। ये मैं हमेशा बताता हूँ। और उसके कारण नॉर्थ ईस्ट में टूरिज्म भी बहुत बढ़ेगा, इकोनॉमी को भी बहुत फायदा होगा और एक भारत श्रेष्ठ भारत के सपने को भी वहाँ मजबूती मिलेगी। लेकिन हिंदुस्तान में हर जगह पे बहुत कुछ देखने जैसा है, अध्ययन करने जैसा है और एक प्रकार से आत्मसात करने जैसा है। प्रधानमंत्री जी, मैं श्री हरि बोल रहा हूँ। जी हरि बताइए। मैं आपसे जानना चाहता हूँ कि आप एक पॉलिटिशियन ना होते तो आप क्या होते।
अब ये तो बड़ा कठिन सवाल है क्योंकि हर बच्चे के जीवन में कई पड़ाव आते हैं। कभी ये बनने का मन करता है, कभी वो बनने का मन करता है। लेकिन ये बात सही है कि मुझे कभी राजनीति में जाने का मन नहीं था, न ही कभी सोचा था। लेकिन अब पहुंच गया हूं तो जी जान से देश के काम आऊं उसके लिए सोचता रहता हूं। और इसलिए अब मैं यहाँ न होता तो कहाँ होता, ये सोचना ही नहीं चाहिए मुझे। अब तो जी जान से जहाँ हूँ वहाँ जी भर करके जीना चाहिए, जी जान से जुटना चाहिए और जम करके देश के लिए काम करना चाहिए। न दिन देखनी है न रात देखनी है, बस यही एक मकसद से अपने आप को मैंने खपा दिया है। प्रधानमंत्री जी, आप दिन में इतने बिजी रहते हो, तो मेरी ये जिज्ञासा थी जानने की कि आपको टीवी देखने का, फिल्म देखने का या किताब पढ़ने का समय मिलता है? वैसे मेरी किताब पढ़ने की रुचि तो रहती थी, फिल्म देखने की कभी रुचि भी नहीं रही, उसमें समय का बंधन तो नहीं है और न ही उस प्रकार से टीवी देख पाता हूँ। बहुत कम, कभी कभी पहले डिस्कवरी चैनल देखा करता था जिज्ञासा के कारण, और किताबें पढ़ता था, लेकिन इन दिनों तो पढ़ नहीं पाता हूँ। और दूसरा, गूगल के कारण भी आदतें खराब हो गई हैं कि किसी रेफरेंस को देखना है तो तुरंत शॉर्टकट ढूंढ लेते हैं। तो कुछ आदतें जो सबकी बिगड़ी है, मेरी भी बिगड़ी है। चलिए दोस्तों, मुझे बहुत अच्छा लगा आप सबसे बात करने के लिए, और मैं आपके माध्यम से एनसीसी के सभी कैडेट्स को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। थैंक यू। धन्यवाद। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सगळ्या देशवासियांनी हे कधीच विसरून चालणार नाही की 7 डिसेंबरला सशस्त्र सेना दलाचा ध्वज दिन साजरा केला जातो। हा तोच दिवस आहे जेव्हा आम्ही आमच्या शूर सैनिकांचे, त्यांच्या पराक्रमाचे, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि आपलंही काही योगदान देतो। फक्त सन्मानाचा भाव असून चालणार नाही, सहभाग पण हवा। 7 डिसेंबरला प्रत्येक नागरिकाने पुढे आलं पाहिजे। प्रत्येकाच्या जवळ त्या दिवशी सशस्त्र सेना दलाचा ध्वज असला पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे। या प्रसंगी आपण आपल्या सशस्त्र सेना दलाच्या अदम्य साहसाच्या, शौर्याच्या आणि समर्पण भावनेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि वीर सैनिकांचं स्मरण करूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतातील फिट इंडिया चळवळीशी आपण परिचित आहातच। सीबीएसई एक प्रशंसनीय सुरुवात केली आहे फिट इंडिया सप्ताहाची। सगळी विद्यालय फिट इंडिया सप्ताह डिसेंबर महिन्यात कधीही साजरा करू शकतात। यात फिटनेस विषयी अनेक प्रकारचे आयोजन करायचे। त्यात कोडी, निबंध, लेख, चित्रकला, पारंपरिक आणि स्थानिक खेळ, योगासनं, नृत्य आणि क्रीडा स्पर्धा सामील आहेत। या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांचे शिक्षक आणि पालक पण सहभागी होऊ शकतात। पण हे विसरू नका की याचा अर्थ फक्त बुद्धीची कसरत, कागदावरची कसरत किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनवर फिटनेस असा नाहीये। तर घाम गाळायला पाहिजे, खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत, जास्त लक्ष देऊन व्यायाम करायची सवय लावली पाहिजे। मी देशातील सर्व राज्यातील स्कूल बोर्ड आणि शाळा व्यवस्थापन यांना आवाहन करतो की प्रत्येक शाळेत डिसेंबर महिन्यात सप्ताह साजरा केला जावा, फिट इंडिया। यामुळे फिटनेसची सवय आमच्या सगळ्यांच्या दैनंदिनीत सामील होईल। फिट इंडिया चळवळीमध्ये फिटनेस या विषयात शाळांच्या प्रतवारीची व्यवस्था केली गेली आहे। या रँकिंग मिळवणाऱ्या सगळ्या शाळा फिट इंडिया मानचिन्ह आणि ध्वजाचा वापर करू शकतील। फिट इंडिया पोर्टलवर जाऊन शाळांनी स्वतःला फिट घोषित करायचंय। फिट इंडिया 3 स्टार आणि फिट इंडिया 5 स्टार अशी प्रतवारी पण दिली जाईल। मी विनंती करतो की सगळ्या शाळा फिट इंडिया रँकिंग मध्ये सामील व्हाव्यात आणि फिट इंडिया हा एक सहज स्वभाव बनेल, एक जन आंदोलन बनेल, ह्याविषयी जागरूकता निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला देश इतका विशाल आहे, इतक्या विविधतेने नटलेला आहे, इतका प्राचीन आहे की अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत। ते स्वाभाविक पण आहे। अशीच एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो। काही दिवसांपूर्वी माय गोवर एका कॉमेंटवर माझी नजर गेली। ही कॉमेंट आसाम मधील नागावच्या
श्री रमेश शर्माजी यांनी लिहिली होती. उन्होंने लिखा, त्यांनी लिहिलं होतं, ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्र नदी नदीवर पर एक उत्सव चालू आहे, जिसका नाम त्याचं है नाव आहे ब्रह्मपुत्र पुष्कर. 4 नोव्हेंबर पासून 16 नोव्हेंबर पर्यंत हा उत्सव होता. आणि या ब्रह्मपुत्र पुष्कर मध्ये सामील होण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून खूप लोक तिथे आले होते. शामिल हुए. ये सुनकर के आपको भी हे ऐकून आश्चर्य मलाही होगा. आपल्यालाही हाँ, आश्चर्य यही वाटलं तो ना. बात है. हीच तर ये विशेष ऐसा गोष्ट आहे. महत्वपूर्ण उत्सव है. हा इतका और महत्वपूर्ण हमारे उत्सव आहे पूर्वजों ने आणि आपल्या इसकी पूर्वजांनी ऐसी त्याची रचना अशी की रचना केली कि आहे जब पूरी की बात जेव्हा सुनोगे तो संपूर्ण आपको भी माहिती आश्चर्य ऐकाल होगा. लेकिन तेव्हा दुर्भाग्य से आपल्यालाही खूपच आश्चर्य इसका वाटेल. जितना पण व्यापक आपलं प्रचार दुर्भाग्य होना आहे चाहिए, की याचा जितका प्रचार जितनी व्हायला देश हवा, के कोने-कोने देशाच्या में कानाकोपऱ्यात याची जानकारियां माहिती व्हायला हवी, उतनी मात्रा में तितक्या नहीं प्रमाणात ती होत नाहीये. और ये भी बात ही सही गोष्ट है तर खरी आहे कि इस पूरा की पूर्ण आयोजन आयोजन एका प्रकारे एक देश एक संदेश आणि आपण सगळे एक आहोत उस भाव हा भाव दृढ करणार आहे, ताकत देने. या भावनेला ताकद देणार आहे. पहले तो रमेश जी, सर्वात आपका आधी तर बहुत श्री बहुत रमेश जी धन्यवाद यांना कि आपला आपने खूप खूप मन की धन्यवाद, बात के माध्यम कारण से की आपण मन की बातच्या देश माध्यमातून वासियों के देशवासियांपर्यंत ही ये गोष्ट बात पोहोचवण्याचा शेअर निश्चय करने केला. का निश्चय किया. आपण आपने अशी पीड़ा भी खंत व्यक्त पण की व्यक्त है कि केली इतने महत्वपूर्ण की इतक्या बात महत्वाच्या कोई गोष्टीची व्यापक व्यापक चर्चा चर्चा नहीं होत होती है, नाहीये, नहीं प्रचार होता होत है. नाहीये. आपकी पीड़ा आपली मैं खंत समझ सकता हूं. मी समजू शकतो. देश में ज्यादा देशातल्या लोग जास्त इस विषय में लोकांना नहीं याविषयी माहिती नाही. हाँ, हा, पण अगर शायद जर का किसी ने कोणी इसको याला इंटरनेशनल आंतरराष्ट्रीय नदी यूथ उत्सव असं फेस्टिवल म्हटलं किया असतं, होता, कुछ बड़े खूप मोठमोठ्या शानदार दिमागदार शब्दों का शब्दांचा उपयोग उपयोग किया केला होता, असता, शायद तर हमारे कदाचित देश में कुछ आपल्या लोग देशातील हैं काही जो लोक असे आहेत की कुछ त्यांनी लोग यावर चर्चा चर्चा केली करते और असती, प्रचार भी प्रचारही झाला असता. मेरे प्यारे माझ्या देशवासियों, प्रिय देशवासियांनो, पुष्करम, आपण कधी पुष्करम, पुष्करालू, पुष्करालू, पुष्करा, पुष्कराहा क्या आपने कभी हे ये शब्द सुने ऐकलेत का? हैं? क्या आप जानते हैं, आपको पता है? आपल्याला माहिती तरी आहे का हे काय आहे? मैं बताता मी सांगतो. हूं. यह देश की देशातील 12 12 अलग-अलग वेगवेगळ्या नद्यांवर जो उत्सव जे उत्सव होतात होते हैं, उसके त्यांना भिन्न-भिन्न वेगवेगळी नाव नावं आहेत. हर वर्ष प्रत्येक वर्षी एक नदी एका पर, नदीवर यानी म्हणजे उस नदी का प्रत्येक नदीचा नंबर फिर 12 वर्ष के वर्षांनी बाद येणार. होता है. और आणि ये उत्सव हा उत्सव देश के देशातील अलग-अलग वेगवेगळ्या कोनों की भागातील 12 12 नद्यांवर पाळीपाळीने होणार. बारी से होता है. और 12 दिवस चालतो. कुंभ की 12 तरह दिवस ही चालणारा हा उत्सव ये देखील उत्सव भी कुंभ सारखाच राष्ट्रीय को एकता बढ़ावा वाढवणार देता आहे. है और एक भारत श्रेष्ठ भारतचं दर्शन दाखवणार आहे. पुष्करम पुष्करम हा एक असा उत्सव आहे ज्यात नदीचं महात्म्य, नदीचा गौरव, जीवन में आयुष्यातील नदी की नदीचं महत्व महत्ता इस सहज अगदी रूप से सहज उजागर रूपाने होती है. स्पष्ट होतं. हमारे आमच्या पूर्वजों पूर्वजांनी प्रकृति को, निसर्गाला, पर्यावरण पर्यावरणाला, को, जल को, पाण्याला, जमीन को, जमिनीला, जंगल जंगलांना को बहुत अहमियत खूप दी. महत्व दिलंय. उन्होंने नदियों त्यांना के महत्व नद्यांचं को महत्व समझा समजलं होतं और समाज आणि को समाजात नदियों नद्यांच्या के प्रति विषयी सकारात्मक भावना भाव कैसा पैदा हो. कशी निर्माण एक होईल, संस्कार एक कैसे संस्कार बनेगा. कसा होईल, नदी के नदीच्या साथ सोबतच संस्कृति की संस्कृतीची धारा, धारा, नदी के साथ नदीच्या संस्कार की सोबतच धारा, संस्कारांची धारा, नदी के साथ नदीच्या समाज को सोबतच जोड़ने का समाज प्रयास जोडण्याचा हा प्रयत्न निरंतर निरंतर चालू होता. और मजेदार आणि बात मजेची यह है गोष्ट ही आहे की कि समाज नदियों से भी नद्यांच्या जुड़ा बरोबर पण और जोडला गेला आपस में भी आणि जुड़ा. आपापसात पण जोडला गेला. पिछले साल तमिलनाडु गेल्या के वर्षी तामिळनाडूमध्ये तामीरबरनी नदी पर तामीरवर्ली नदीवर पुष्करम इस झालं वर्ष होतं. यह यावर्षी ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रा नदीवर आयोजित झालं और आने आणि वाले पुढच्या साल वर्षी तुंगभद्रा तुंगभद्रा नदी आंध्र म्हणजेच प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तेलंगणा आणि कर्नाटकात आयोजित होगा. आयोजित होईल. एक तरह से एका आप प्रकारे आपण इन या 12 12 स्थानों की स्थळांची यात्रा एक टूरिस्ट एका सर्किट के पर्यटन रूप में साखळीच्या भी कर रूपात करू शकता. यहाँ मैं असम के इथे मी लोगों की आसामच्या गर्मजोशी, लोकांचा उत्साह, उनके आतिथ्य की त्यांचं सराहना आतिथ्य करना यांची चाहता प्रशंसा हूं, करू इच्छितो जिन्होंने की ज्यांनी पूरे देश से पूर्ण आए देशभरातून तीर्थयात्रियों आलेल्या का यात्रेकरूंचं स्वागत केलं, आयोजकों ने सत्कार केला. स्वच्छता आयोजकांनी का भी स्वच्छतेकडे पण ध्यान दिलं होतं. प्लास्टिक फ्री प्लास्टिक झोन फ्री झोन निश्चित केलं जगह गेलं. जगह जागोजागी बायो टॉयलेटची पण व्यवस्था केली उम्मीद गेली. है मला आशा आहे नदियों के प्रति नद्यांच्या विषयीचा आपला आदर जागवणारा आने का ये हजारो वर्ष जुना असणारा हा उत्सव उत्सव भावी पिढ्यांना पण जोडेल. प्रकृति निसर्ग, पर्यावरण, पाणी ये सारी ह्या चीजें सगळ्या गोष्टी हमारे पर्यटन आपल्या का भी पर्यटनाचा हिस्सा पण है, भाग बनतील, जीवन का भी जीवनाचा भाग बनतील. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, नमो ॲपवर मध्य प्रदेशातील श्वेता बेटी लिहिते आहे उसने लिखा है आणि तिने लिहिलंय, सर मैं क्लास मी 9वी मध्ये 9th आहे. में हूं. मेरी माझ्या बोर्ड की बोर्डाच्या परीक्षा में परीक्षेला अभी अजून साल का 1 समय वर्षाचा वेळ आहे. है. लेकिन मैं पण मी students विद्यार्थ्यांबरोबरच्या आणि और एक्झाम exam warriors वॉरियर्स बरोबरच्या आपकी बातचीत आपल्या चर्चा लगातार सुनते नेहमी ऐकते. मैंने आपको मी इसलिए आपल्याला लिखा है यासाठी क्योंकि लिहिते आपने हमें कारण आतापर्यंत ये आपण नहीं आम्हाला बताया है हे सांगितलं नाही अगली परीक्षा पे की पुढची चर्चा परीक्षेवरील कब होगी. चर्चा केव्हा असेल. कृपया आप इसे जल्द से लवकरात जल्द लवकर करा. अगर संभव शक्य हो असेल तो तर जनवरी में ही जानेवारीतच हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित आयोजित करा.
मित्रांनो, मन की बात विषयी हीच गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे माझे युवा मित्र ज्या अधिकाराने, ज्या प्रेमाने तक्रार करतात, आदेश देतात, सूचना देतात, हे बघून मला खूप आनंद होतो. श्वेता, आपण खूपच योग्य वेळी हा विषय काढलाय. परीक्षा येणार आहेत, तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला परीक्षांवर चर्चा पण करायची. आपलं म्हणणं तर खरंच आहे की हा कार्यक्रम थोडा आधी आयोजित करायची आवश्यकता आहे. गेल्या कार्यक्रमानंतर अनेक लोकांनी हा कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा म्हणून सूचना पाठवल्या आहेत आणि तक्रार देखील केली. गेल्या वेळी हा कार्यक्रम उशिरा झाला होता, परीक्षा अगदी जवळ आल्यावर झाला होता. श्वेताची सूचना योग्यच आहे. मला हा कार्यक्रम जानेवारीतच करायला हवा. मनुष्यबळ विकास मंत्री आणि मायगव्हचा संच मिळून या कार्यक्रमासाठी काम करतात, पण मी प्रयत्न करीन यावेळी परीक्षांवरची चर्चा जानेवारीच्या सुरुवातीला किंवा मध्यावरच होईल. देशभरातल्या विद्यार्थी मित्रांजवळ 2 संधी आहेत. पहिली म्हणजे आपल्या शाळेतून त्या कार्यक्रमाचा भाग बनणं आणि दुसरी म्हणजे दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग बनणं. दिल्लीतील कार्यक्रमासाठी देशभरातल्या विद्यार्थ्यांची निवड मायगव्हच्या माध्यमातून केली जाईल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मिळून परीक्षेच्या भीतीला दूर पळवायचंय. माझे युवा मित्र परीक्षेच्या वेळी मन मोकळे हसताना दिसावे, पालक तणावमुक्त असावे, शिक्षक आश्वस्त असावेत. याच उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून आम्ही मन की बातच्या माध्यमातून, परीक्षांवर चर्चा, टाउन हॉलच्या माध्यमातून किंवा एक्झाम्स वॉरियरच्या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाला देशभरातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी गती दिली. याबद्दल मी या सगळ्यांचा आभारी आहे. आणि येणाऱ्या परीक्षेवर चर्चा हा कार्यक्रम आपण सगळे मिळून करूयात. आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. मित्रांनो, गेल्या वेळच्या मन की बात मध्ये आपण 2010 मध्ये अयोध्या मामल्यात आलेल्या अलाहाबाद हायकोर्टच्या निकालाविषयी चर्चा केली होती. आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की देशाने त्यावेळी शांती आणि बंधुभाव कसा टिकवून ठेवला होता, निर्णय येण्याच्या आधी देखील आणि निर्णय लागल्यावर देखील. यावेळी देखील 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. तेव्हा 130 करोड भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी देश हितापेक्षा जास्त महत्वाचं काहीही नाही. देशातील शांती, एकता आणि सद्भावना ही मूल्य सर्वात महत्वाची आहे. राम मंदिराविषयीचा निर्णय जेव्हा आला तेव्हा संपूर्ण देशाने त्याचं हार्दिक स्वागत केलं, अगदी सहजतेने आणि शांतीपूर्वक स्वीकार केला. आज मन की बातच्या माध्यमातून मी देशवासियांना साधुवाद देतो, धन्यवाद देतो. त्यांनी ज्या प्रकारे धैर्य, संयम आणि परिपक्वता दाखवली त्यासाठी मी विशेष आभार प्रकट करू इच्छितो. एकीकडे जेव्हा प्रदीर्घ कालावधीनंतर कायद्याची लढाई समाप्त झाली आहे, तेव्हा दुसरीकडे न्याय व्यवस्थेविषयी असलेला देशाचा आदरभाव अजूनच वाढलेला आहे. खऱ्या अर्थाने आमच्या न्याय व्यवस्थेसाठी पण हा मैलाचा दगड ठरलाय. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाच्या नंतर आता देश नवीन उमेद, नवीन आकांक्षाच्या साथीने नवा रस्त्यावर नवे ध्येय घेऊन चालायला लागला आहे. नवा भारत याच भावनेला आपलंसं करून शांती, एकता आणि सद्भावनेच्या सोबत पुढे जावा अशी माझी इच्छा आहे. आपणा सर्वांची अपेक्षा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आमची परंपरा, संस्कृती आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतून एकता हा संदेश देतात. 130 करोड भारतीयांचा हाच तो देश आहे जिथे म्हटलं जात होतं की कोसा कोसांवर बदलतं पाणी, 4 कोसांवर बदलते वाणी. आमची भारतभूमी शतकानुशतके अनेक भाषा जोपासत आली आहे. खर तर आम्हाला कधी कधी यांची पण चिंता वाटते की काही भाषा, काही बोली नष्ट तर होणार नाहीत ना. काही दिवसांपूर्वी मला उत्तराखंड मधील धारचुलाची गोष्ट वाचायला मिळाली. मला खूप आनंद झाला. या गोष्टीतून समजतं की कशा प्रकारे लोक आपली भाषा आणि तिच्या प्रगतीसाठी पुढे येत आहेत.
काही नवे प्रयोग करत आहेत। पूर्वी मी धारचुलामध्ये प्रवासात येता जाता थांबत असे, त्यामुळे देखील धारचुलाच्या बातमीकडे लक्ष गेलं। त्या बाजूला नेपाळ, या बाजूला कालीगंगा, तर साहजिकच धारचुला हा शब्द ऐकताच या बातमीकडे माझं लक्ष गेलं। पिथोरागडच्या धारचुलामध्ये रंग समुदायाचे खूप लोक राहतात आणि रंगलो ही त्यांची आपापसातली बोली व्यवहाराची भाषा आहे। हे लोक असा विचार करून खूप दुःखी कष्टी व्हायचे की भाषा बोलणारे लोक सतत कमी कमी होत चाललेत। मग एक दिवस या सगळ्यांनी आपल्या भाषेला वाचवण्याचा संकल्प केला। पाहता पाहता या कार्यात रंग समुदायातील अनेक लोक सामील होत गेले। तुम्हाला आश्चर्य वाटेल की या समुदायातील लोकांची संख्या अगदी मोजता येण्याजोगी, साधारण म्हणू शकतो की बहुतेक 10,000 असेल। पण रंग भाषा वाचवण्यासाठी प्रत्येक जण काम करू लागला। मग ते 84 वर्षाचे ज्येष्ठ दिवाण सिंग असतील किंवा 22 वर्षांची युवा वैशाली गरब्याल असेल, प्रोफेसर असो किंवा व्यापारी असो, प्रत्येक जण शक्य ते सर्व प्रयत्न करू लागला। या कार्यात सोशल मीडियाचा पण खूप वापर केला गेला। अनेक व्हॉट्सअप ग्रुप बनवले गेले आणि शेकडो लोकांना त्याद्वारे जोडलं गेलं। या भाषेची काही लिपी नाही, फक्त बोली भाषेत प्रचलित आहे। अलीकडे मग लोक गोष्टी, कविता, गाणी पोस्ट करायला लागले। परस्परांची जी भाषा आहे ती सुधारू लागले। एक प्रकारे व्हॉट्सअप जणू शाळेचा वर्ग बनला। इथे प्रत्येक जण शिक्षक आणि प्रत्येक जणच विद्यार्थी। रंगलो भाषेला वाचवण्याची धडपड या सर्व प्रयत्नात आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे, पत्रिका प्रकाशित केली जात आहे आणि यासाठी सामाजिक संस्थांची मदत पण मिळते। मित्रांनो, विशेष गोष्ट आहे की संयुक्त राष्ट्रांनी 2019 म्हणजेच याच वर्षाला इंटरनॅशनल इयर ऑफ इंडिजिनियस लँग्वेजेस म्हणून घोषित केलंय। म्हणजेच ज्या भाषा नष्ट होण्याच्या कड्यावर येऊन ठेपलेल्या आहेत त्या भाषांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। 150 वर्षांपूर्वी आधुनिक हिंदीचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र यांनी म्हटलं होतं, निज भाषा उन्नति है सब उन्नति को मूल, बिन निज भाषा ज्ञान के मिटत नय हिय कोसूल। अर्थात मातृभाषेच्या ज्ञानाविषयी प्रगती शक्य नाही। अशातच रंग समुदायाने काढलेला हा मार्ग पूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरला आहे। जर आपल्याला या गोष्टीने प्रेरणा मिळाली असेल तर आजपासूनच आपल्या मातृभाषेचा, आपल्या बोलीचा उपयोग करा, आपल्या कुटुंबाला, समाजाला प्रेरित करा। 19व्या शतकाच्या शेवटी महाकवी सुब्रमण्यम भारती तमिळमध्ये म्हणाले होते, ते पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे। सुब्रमण्य भारती जी ने तमिल भाषा में कहा था, मुपद्दू कोडी मूग मुड्डेयाळ उईर मोइंबूर ओंदू दुड्डेयाळ इवळ सेप्पू मोळी पदिनेट्टू डयाळ एनीर सिंदन्ने ओंदू दुड्डेयाळ। आणि ही 19व्या शतकाच्या उत्तरार्धाची गोष्ट आहे। त्यांनी म्हटलं होतं, भारत माताचे 30 करोड चेहरे आहेत पण एक शरीर एक आहे। इथे 18 भाषा बोलल्या जातात पण विचार एक आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला खूप मोठा संदेश देऊन जातात। आता हेच बघा ना, प्रसार माध्यमातच स्कूबा ड्रायव्हर्सची एक गोष्ट मी वाचत होतो। एक अशी गोष्ट जी प्रत्येक भारतवासियाला प्रेरणा देईल। विशाखापट्टणममध्ये गोताखोरीचं प्रशिक्षण देणारे स्कूबा ड्रायव्हर्स एक दिवस मंगामारीपेटा बीचवर समुद्रातून परत येत होते। तेव्हा समुद्रात तरंगणाऱ्या काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांशी त्यांची टक्कर होत होती। ते सगळं साफ करताना त्यांना गोष्ट मोठी गंभीर वाटली। आमचा समुद्र कशा प्रकारे कचऱ्याने भरला जातोय। आता गेल्या काही दिवसांपासून हे पाणबुडे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 100 मीटर दूर जातात, खोल पाण्यात डुबकी मारतात आणि मग तिथे असलेला कचरा बाहेर काढतात। मला सांगितलं गेलं की 13 दिवसातच म्हणजे 2 आठवड्यातच जवळजवळ 4000 किलोहून अधिक प्लास्टिकचा कचरा
त्यांनी समुद्रातून बाहेर काढलाय। या स्कुबा ड्रायव्हर्सच्या एका छोट्याशा सुरुवातीनं एका मोठ्या चळवळीचं रूप घेतलंय। आता त्यांना स्थानिक लोकांची मदत सुद्धा मिळते। आसपासचे कोळी बांधव पण त्यांना सर्व प्रकारची मदत करायला लागले। जरा विचार करा, या स्कुबा ड्रायव्हर्स पासून प्रेरणा घेऊन जर आपण पण आपल्या आसपासच्या भागाला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करायचा संकल्प केला तर मग प्लास्टिक मुक्त भारत संपूर्ण विश्वासाठी एक नवं उदाहरण ठरेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 दिवसांनंतर 26 नोव्हेंबर आहे। हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे। आमच्या गणतंत्रासाठी तर विशेषत्वाने महत्वाचा आहे, कारण या दिवशी आम्ही संविधान दिवस साजरा करतो। आणि या वर्षीचा संविधान दिवसच विशेष आहे, कारण या वर्षी संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत। या प्रसंगी संसदेत विशेष आयोजन होईल आणि मग पूर्ण वर्षभर संपूर्ण देशात वेगवेगळे कार्यक्रम होतील। चला तर या प्रसंगी आपण आपल्या संविधान समितीच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक नमस्कार करूया, आपली श्रद्धा अर्पित करूया। भारताचे संविधान आणि प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचं आणि सन्मानाचं रक्षण करतं, आणि हे सगळं आमच्या संविधान निर्मात्यांच्या दूरदर्शीपणामुळेच सुनिश्चित होऊ शकलं आहे। मी आशा करतो की संविधान दिवसाच्या निमित्ताने आमच्या संविधानातील आदर्शांना कायम ठेवण्याचा आणि राष्ट्र निर्माणात आपलं योगदान देण्याचा आमचा निश्चय अधिक दृढ होईल। हेच तर स्वप्न आमच्या संविधान निर्मात्यांनी पाहिलं होतं। माझ्या प्रिय देशवासियांनो, हिवाळा सुरू होतो। गुलाबी थंडी आता अनुभवास येते। हिमालयाच्या काही भागाने बर्फाची चादर ओढणं सुरू केलंय, पण हा ऋतू फिट इंडिया चळवळीचा ऋतू आहे। आपण, आपला परिवार, आपला मित्रवर्ग, आपले सोबती ही संधी वाया जाऊ देऊ नका। फिट इंडिया चळवळ पुढे नेण्यासाठी या ऋतूचा संपूर्ण फायदा उठवा। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद।